मित्रांनो नमस्कार. चला आनंदी होऊया या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सहज विचार करता करता एक प्रश्न मनात येऊन गेला की कोणीतरी आपल्याला जर विचारलं की आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता त्याबद्दल 2 ओळी किंवा गीतेचं महात्म्य 2-4 ओळींमध्ये मला सांग, तर आपण काही सांगू शकतो का? असा विचार आल्याबरोबर मन कन्फ्यूज झालं, गोंधळ उडाला की आपण काय सांगू शकतो गीतेबद्दल. अभ्यास नाही म्हणून नाही, तर गीतेबद्दल काय काय सांगणार, किती किती सांगणार. गीतेचं महात्म्यच इतकं मोठं आहे, किंवा गीता ही फक्त आपला धर्मग्रंथच नाही, तर ती अखिल मानव जातीला मार्ग दाखवणारी अशी एक वाट आहे. तर मानव जातीचं पूर्ण आयुष्य संपूनही ज्या मानव जातीला जीवन कसं जगलं पाहिजे किंवा आयुष्य कसं घालवलं पाहिजे हे शेवटपर्यंतही जर कळत नाही, तर असा मानव अशा या महान ग्रंथाबद्दल काय सांगणार? तर ज्या ग्रंथामध्ये मानवजातीच्या प्रत्येक अंगांचं, जीवनाबद्दलच्या प्रत्येक गोष्टींचं प्रत्यय आणून देणारा जो मार्ग त्याच्या दाखवलेला आहे, अशा गीतेबद्दल 1 किंवा 2-4 वाक्यांमध्ये कोण काय बोलणार? ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचं महत्त्व सांगताना असं सांगितलं की भगवान शिव आणि माता पार्वती चर्चेत बसलेले असताना भवानीला भगवान शिव म्हणतात, जेथ हरू म्हणे नेनिजे, जेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे हे देवी, जसं तुझं रूप पाहिल्यानंतर नित्य नवनवीन दिसतं, तशाच प्रकारे गीतेमध्ये भाव प्रकट होतो. प्रत्येक वेळी नवनवा अर्थ उत्पन्न होतो आणि असं नित्य नवं रूप, नित्य नवं बदलणारं तत्व, त्या तत्वाचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, त्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि खरोखर आहे की अशा दरवेळी प्रत्येक वेळी भाव अर्थ तत्व बदलणाऱ्या गीतेबद्दल सामान्य माणूस काय बोलू शकणार? आणि कन्फ्यूज होणं, मी काही बोलू शकत नाही असा प्रश्न तयार होणं स्वाभाविकच आहे. सज्जन हो, गीता किंवा ज्ञानेश्वरी, आपण ज्याला भावार्थ दीपिकाही म्हणू शकतो, अभ्यासताना भावपूर्ण अंतःकरणाने अभ्यासताना इतका आनंद होतो, आपलं सारं भावविश्व खुलून जातं. आणि अशा खुललेल्या भावविश्वाच्या क्षितिजाकडे बघताना वाटतं की हे कधीच हाती लागायचं नाही. कधी तर अभ्यास करताना असं होतं की मन अगदी स्तब्ध होऊन जातं, म्हणजे मन अगदी शून्य होऊन जातं. आणि अशा शून्य झालेल्या मनाचा म्हणजे समाधीचाच तो अनुभव असतो, आणि तो अनुभव अगदी अवर्णनीय असतो, तो आनंद अगदी अवर्णनीय असतो. आणि असा खराखुरा आनंद घेण्यासाठी चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेले नवनवीन व्हिडिओ बघा. चला तर मग आनंदी होऊया. धन्यवाद, आभार. रामकृष्ण हरी.